तर गाईस तर काही विषय असा आहे की आता मी किती 4 ते 5 दिवस झाले जे की कंटिन्यू म्हणजे व्हिडिओज मी टाकतो आहे. छोटे मोठे सण म्हणजे मला जे वाटते ते बोलतो मी वगैरे सगळे जे व्हिडिओज टाकतो मी त्याबद्दल. हां, तुम्हाला ड्रेसिंग एकच दिसत असेल तर हां, तर मी 4-5 दिवस झाले व्हिडिओ टाकतो. काही व्हिडिओ एका दिवसात 2 व्हिडिओ केले होते. नंतर मग 1 दिवसामध्ये 2 व्हिडिओ असं म्हणजे एक 4 ते 5 व्हिडिओ झाले की म्हणजे कॉन्स्टंट येतं आहे, थोडाफार कॉन्फिडन्स पण येतो. म्हणजे स्टार्टिंगला पहिल्या व्हिडिओला मी ठरवलं होतं की मी इतकेच नाही बोलेन, बट आता जे मी व्हिडिओ करतो ते मी फक्त कॅमेरा ऑन करून जे मला वाटतं मी तेच बोलतो. हिंदीमध्ये पण ट्राय करू शकतो, बट मोस्ट ऑफ टाईम कसं आहे मला मराठीमध्ये जर मी म्हणजे शब्द निघतील तोंडातून वगैरे म्हणून त्यामुळे मी मराठी करतो. तर मी असा विश्वास चालू आहे सध्या की कॉन्स्टंट गोष्टी होत आहे. त्यानंतर मग काल मित्राला पण बोललो, तर माझ्या मित्रानं मला असं सजेस्ट केलं की बाबा तू आपले कॉमेडी व्हिडिओ वगैरेमध्ये जो मित्र आहे माझा, तो मला म्हणला की यार तू एक काम कर म्हणजे सध्या आहे तू मोटिवेशनल व्हिडिओ त्यानंतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज किंवा असे नॉर्मल व्हिडिओ सुरू कर इंस्टाला तर नको बरं माहिती सध्या यूट्यूबला कर, जेणेकरून तुझं एक काय म्हणतात कन्सिस्टन्सी मेंटेन कर. कन्सिस्टन्सी मेंटेन केल्याच्यानंतर मग तुला थोडं थोडं करून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे ठीक आहे, आता 4 ते 5 दिवस झाले कंटिन्यू व्हिडिओ होते त्यानंतर बोलायला थोडंफार म्हणजे काय म्हणतात कॉन्फिडन्स पण येतो. तर मला असं वाटतं की हळूहळू आता आपण थोडंफार एखाद्या गोष्टीच्या इन्फॉर्मेशनबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. तर मग मी आता विचार करतो आहे भरपूर गोष्टींचा की कसं करायचं काय करायचं सेटअप करू का मी जसं आत्ता करतो तशाच प्रकारे 1-2-3-3 मिनिटाच्या ज्या क्लिप्स आहेत त्या करू आणि जे लॉंग व्हिडिओजवरती इन्फॉर्मेशन द्यायचा विचार करेन मी त्या सगळ्या इन्फॉर्मेशनमध्ये मी वेगळ्या प्रकारे काहीतरी ट्राय करेन सेटअप वगैरे करून असा विचार चालू आहे माझ्या. कारण सध्या असं आहे की मी माझ्या रूममध्ये सीन असं आहे की रूममध्ये लाईट वगैरे थोडाफार फोकस नाही आहे, नॅचरल लाईटिंग नाही आहे मग तुम्हाला लाईट वगैरे लावावं लागेल भरपूर गोष्टी आहे. त्यामुळे मी सध्या विचार करतो इथूनच जसं मी आता करतो आहे तसंच थोडंफार ट्राय करू. त्याच्यानंतर मग हळूहळू करून माझं पहिलं मोटिव्ह हे आहे की मी कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवल्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आहे की मी चेंजेस काय करायला त्याच्यानंतर नवीन काय करू शकाल. तर सध्या मी जेवढं मला सुचतं आहे बोलायला तेवढं सुचून मी बोलतो वगैरे. कारण सीन विषय कसा आहे की सध्या मला आहे ना कामामुळे वगैरे थोडंफार टाईम भेटत नाही इन्फॉर्मेशन वगैरे लिहायला किंवा काढायला किंवा एखादं एक स्पीच किंवा स्क्रिप्ट टाईपमध्ये तयार करायला. त्याच्यामुळे मी विचार असा करतो आहे की बाबा जेवढं होईल तेवढं मी म्हणजे जेवढं मनातून बोलता येईल तेवढं मी ट्राय करतो. तर मग आता असा विषय चालू आहे माझा की हळूहळू छोट्या मोठ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन वगैरे देण्याचं मी स्टार्टिंग करू. म्हणजे कोणत्या पण गोष्टीच्या असेल एक वेगळ्या गोष्ट जी पण असेल त्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन वगैरे देण्याचा मी विचार करतो आहे. तसं मी भरपूर मोटिवेशनल आणि प्रमोशनल काय म्हणतात आपलं व्हिडिओज वगैरे बघितले त्याच्यानंतर मोटिवेशनलच्या सोबतच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण बघितले की यूट्यूबचे कंटेंट क्रिएशन कसे स्टार्ट करा किंवा कंटेंट क्रिएशन स्टार्ट कसं करा त्याबद्दल भरपूर व्हिडिओ आहे. त्यामुळे मी त्याच्यावरून इन्स्पायर होऊन विचार केला की आपल्या मनात जे आपण बोलतो स्टार्टिंगला कोणाला आवडून कोणाला नाही आवडणार. कारण सिंपल आहे काही लोकांना आहे ना मनातले बोललेले लोक आवडतात, काही लोकांना असं आहे की ज्यांना म्हणजे तुमचं कंटेंट लागतं. तर मग माझा असा विचार चालू आहे की स्टार्टिंगला जसं मला वाटतं तसं मी बोलावं त्याच्यानंतर हळूहळू कंटेंट क्रिएशनमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचा सेटअप वगैरे करायचा आणि ते मी ठरवतो आहे हळूहळू करून ते पण क्लिअर करत आणि जेवढं होईल तेवढं मी विचार करतो की नॅचरली आणि जेवढं होईल तेवढं मी फ्लुएंट गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. तर हळूहळू करू आता कन्सिस्टन्सी मेंटेन होती आहे. 2-4 व्हिडिओ झाले रोज होत आहे आणि काही मी बोलतोच. त्याच्यामुळे आता कन्सिस्टन्सी मेंटेन झाली आहे.